अगं साहेब, मग करा की आता विचार. साहेब, आई होण्यात लय मोठं सुख असते बघ. तुला माहितीये, माझ्या आयुष्यात एवढी वादळ आली, त्यावेळी तुम्हा दोघांकडे बघितलं ना की मला जगण्याचं बळ मिळायचं बघ. आणि तसंही तू मनावर नाही घेतलंस तरी धैर्यराव मनावर घेतीलच आता. तुला कसं माहिती? मला माहितीये, कारण दामिनी ताई सुद्धा आजच धैर्यरावांशी बोलणार आहेत. मग आता विचार करा, सगळं छान घडतंय ना. तुम्ही एखादी छान गोड बातमी दिलीत ना, ती सगळ्यांचा आनंद दुप्पट होईल. आई अगं काहीतरीच काय. अरे काहीतरीच नाही हं? बरोबर बोलती. आणि तुला माहितीये का, अनुराधाताई सुद्धा सावीशी या विषयावर बोलणार आहेत आज. एव्हाना बोलल्याही असतील. म्हणून सांगते, आता मनावर घ्या. आई, अगं तुम्हा आयांचं काय चालू असतं ना, तुमचं तुम्हालाच माहिती. वय का? मग तू पण आई होऊन बघ की, म्हणजे तुला पण कळेल की आयांचं काय चालू असते ते. सावे, खरं तेच बोलते मी. अगं समध्या गोष्टी येळेत झाल्या ना म्हणजे बरं असते बघ. आणि ना माझी खात्री आहे, तू आणि धैर्यराव बाळाला नीट वाढवा लागली. आई, अगं तू कुठं पोचलीस पर. अगं बरं ठीक आहे, हा करू आम्ही विचार. हा. आजच्या दिवसात एवढा कडूपणा सहन केलाय, म्हटलं दिवसाचा शेवट गोड करण्यासाठी हा आमरस. पण तू इथं, मी तिथं, मग तो आमरस गोड कसा लागणार बरं? मग एक काम करा, माझी आठवण काढत काढत खा, नक्की गोड लागेल. हाय. हाय, पोचलात घरी? कधीच. ते बायकोनं एवढ्या प्रेमानं आमरस बनवून दिलाय ना, तोच खात होतो. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला ना की आमरस गोड लागत नाहीये. का? का म्हणजे काय, बायकोनं काय फक्त आमरस बनवला, डब्यात भरला आणि दिला पाठवून. स्वतः कुठं आली आहे ना भरवायला, म्हणून. त्यामुळे जरा गोडवा कमी वाटतो याच्यात. म्हणजे काही सेकंद बायकोचा चेहरा काय बघितला, आमरस सुद्धा गोड लागायला लागला की. धैर्य, हे असं उगाच गोड गोड बोलणं ना तुम्हाला शोभत नाही. बरं, नुसतं आमरस खाऊ नका, जेवण पण करून घ्या.
येस बॉस. बरं, पप्पा कसे आहेत? हो बरेच, आराम करतात. आणि त्यांचं जेवण वगैरे झालं ना? हो झालं. तुम्ही पण जेवण करून घ्या. बरं ठीक आहे, ठेवते आता.